मॅडम वरती आहेत की गेल्या सिडनीला? नाही आहे, पण शी हॅज फीवर. डॉक्टरला बोलवलंय मी. लगेच कशाला डॉक्टरला बोलवायचं? एक गोळी द्यायचं वाटलं असतं बरं. टेक्स ताप खूप आहे तिला. डू वन थिंग, तुझा स्ट्रॉंग कॉफी बनव त्याच्यासाठी. हो बनवतो बाई लगेच. डॅम, काल उगाच बोललो मी त्याच्याशी. काल बोललो आणि आज लगेच ताप आला हिला. फील सो बॅड. हाँ बोल रे. हा, मॉमला ताप आलाय. अरे बापरे, तू औषध दिलंस का त्यांना? नाही, मी डिरेक्टली डॉक्टरलाच बोलवलंय. बरं ठीक आहे, काळजी करू नको, साधा तापच असेल. आय डोंट नो सई, these days because of the pandemic. अरे नाही रे नचिकेत, तसं काही नसेल, तू नको काळजी करू. सांगता येत नाही सई, ट्रॅव्हल करून आली आहे पुण्याहून ती. हो, पण आतापासून तू हे सगळे विचार मनात आणू नकोस, ठीक आहे? डॉक्टरांना येऊ देत, मग आपण ठरवूयात काय करायचं ते. या ओके. एनिवे तू येतेस का इकडे? आय एम हेल्पलेस. अरे हो, लगेच येते नचिकेत मी. तू काळजी करू नकोस, आलेच मी. ओके. भाई कॉफी रेडी आहे, देऊन येऊ का मी? नाही दे, मी देतो. बर थांब. डॉक्टर या ना. भाई डॉक्टर आलेत. या प्लीज कम प्लीज. भाईच्या डोक्याला काय आधीच ताप कमी होता, आता मॅडमला ताप आलाय. सई, सगळ्यात आधी गरम गरम लापशी दे त्यांना प्यायला. हा हो आजी. म्हणजे शरीरात ताकद येईल थोडी. आणि मग लापशी पिऊन घाम आला, बरं वाटलं की मग मेतकूट तूप भात दे. आजी ते सगळं मी देते, पण तुला माहितीये का, गेल्या अर्ध्या तासात हीच गोष्ट तू मला 4 वेळा सांगितली. मग बाई, हो का? हो. ह्याच्यात मऊ भात, ह्याच्यामध्ये मेतकूट भात, ह्याच्यामध्ये लापशी, ह्याच्यामध्ये फळं, ह्याच्यामध्ये लिंबाचं लोणचं आणि हा मोठा डबा तुझ्या लाडक्या नचिकेतसाठी. हा, आता तुला बरोबर कळलं सगळं. त्यांना म्हणावं वेळेवर खाऊन घ्या सगळं. हो सांगते. आता मला वेगळीच काळजी आहे बाई. कसली? म्हणजे तू एवढं प्रेमाने करतेस सगळं त्यांचं, पण ह्याचा त्या इरावतीने वेगळाच अर्थ नको काढायला. आता बसतील तोंड फुगवून. डॉक्टर, इज एव्हरीथिंग ओके? नथिंग इज सिरियस? नाही, साधा व्हायरल फीवर आहे. कोविड टेस्टची काही गरज नाही, राईट? अजिबात नाही. प्रवासामुळे थकवा आलाय त्यांना, बाकी काही नाही. या आय नो, आत्ताच पुण्याला जाऊन आली 2 दिवसापूर्वी. शी हॅड अ लॉट ऑफ वर्क ओव्हर देअर, सो मे बी स्ट्रेस असेल, त्याचं एक्झर्शन असेल. राईट. एनिवे, मी दिलेल्या गोळ्या वेळेवर घ्या. आज एका दिवसात बरं वाटेल त्यांना. आज पूर्ण बेड रेस्ट घ्या. या शुअर. अँड थँक्यू सो मच. फोन केल्यावर लगेच आलात तुम्ही, सो नो प्रॉब्लेम. चला येते मी. या शुअर. थँक्यू. तू प्लीज वेळेवर मेडिसिन्स घे. ओके? येऊ का मी? हो ये. डॉक्टर आत्ताच येऊन गेले. What is she doing here? I called her here, relax, to help you. I don't need her help. She'll take good care of you. मी तुला सांगितलं ना, हिची मदत नकोय मला. प्लीज जायला सांग तिला. प्लीज ऐकून घे माझं. ट्रस्ट मी, मदत लागेल हिची. हे बघ, तू तिला जायला सांग. मॉम, रिलॅक्स. नाही तर मी इकडनं जाईन. ओके, तू झोप आधी. तू झोप. ते नाही थांबणार इथे. ओके, पण तू आराम कर. चल. वा. केतकरांकडचा डब्बा म्हणजे आज आपल्याला लॉटरीच आहे. डाळ भात लोणचं चटणी पापड सगळंच आहे. जाम मजा आहे. मला ना काय खाऊ आणि काय नको खाऊ असं होत आहे. एक काम कर, तू गरम कर आणि खाऊन घे. संपवलंच तरी चालेल. हे भाई तू पण घे ना, आपल्या दोघांसाठी आणलंय. आय डोंट वॉन्ट टू ईट. मूड नाही माझा. खा तू. असं काय करतो यार. जाऊ दे, तुला नाही खायचं तर मी पण नाही खात. तर गरम करतो आणि ठेवून देतो.
अरे ए सावकाश. नचिकेत, आपल्याला वाटतंय तेवढं सोपं नाहीये हे सगळं. काही झालं तरी तुझ्या आई मला नाही स्वीकारणार. बघितलंस ना आता मी इथे आले म्हणून त्या किती चिडल्या. बरं ते सगळं जाऊ दे. काल आम्ही इथून गेलो तेव्हा काय झालं? होणार काय, बोललो आय वॉन्ट टू मॅरी सई. आता आपण नाही काही प्रॉब्लेम नाहीये. चिडली मग. शी सेड मी सिडनीला निघून जाते म्हणून. बापरे. शी वॉज फ्युमिंग. मे बी म्हणूनच ताप आला असेल. नचिकेत, हे सगळं ना माझ्यामुळेच झालंय. असं म्हणालो का मी? अरे तू नाही म्हणालास नचिकेत तसं, पण मला असं वाटतंय की त्या माझ्यामुळेच आजारी पडल्या. तसं नाहीये. सिच्युएशनच तशी आहे. व्हॉट कॅन वी डू? नचिकेत, ओके कम कम. बी केअरफुल. बस इकडे. ऐकून बस. मिसेस सावकाश. मिसेस देशपांडे प्लीज. हे बघा, तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना, तर तुम्ही का असं करताय? तुम्हाला जे काही हवं असेल मला सांगा ना, मी आहे इथे. नचिकेत, मला सांग, त्यांनी काही खाल्लंय का सकाळपासून? काही नाही. भूक नाही म्हणते ती. अशी कशी भूक नाहीये? भूक नसली तरी तुम्हाला थोडं खावं लागेल. मला काही नकोय. काही नको नाही, तुम्हाला खावं लागेल. नचिकेत, खाली ना मी त्या डब्यात पेस्ट ठेवलीये. तो डबा आणि वाटी आणि चमचा घेऊन येतोस? आणतो. मला माहितीये मिसेस देशपांडे, तुम्हाला नाही आवडत मी, पण आजचा दिवस मी हवं तर तुम्ही मला तुमची नर्स समजा, पण मला तुमची काळजी घेऊ द्या. खरंच तुम्हाला जे हवं असेल ते सगळं मी आणून देते, पण तुम्ही आराम करा. हवं तर तुम्ही या गोष्टीचे पैसे द्या मला, पण मला हे सगळं करू द्या. असं नका करू, थोडं खाऊन घ्या. Wow. You did it, Sai. खरंच करून दाखवलंस तू. आय एम सो ग्लॅड. मी त्यांची सून म्हणून त्यांची सेवा केली, पण त्यांनी ती नर्स म्हणून घेतली.
एनिवे मॉम झोपली आहे, तोपर्यंत आपण मेडिसिन्स घेऊन येऊया. हो चल. कम. आप्पा तुम्ही? इरावती बाई आजारी आहे तसं समजलं म्हणून विचारपूस करायला आलोय. हो, त्यांना जरा ताप आलाय. अरे 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 अरे, बरं आहेत कुठे त्या? वरती आराम करतात त्यांच्या रूम मध्ये. हो का? थांबा थांबा, कुठे निघालात? आलोच. माझ्या हाताने मी हा पुष्पगुच्छ त्यांना देऊन येतो. चल, हो, बाजूला हो, बाजूला हो. ऐका तर. हा हिटलर पुष्पगुच्छ नाही, बॉम्ब घेऊन आलाय. महायुद्ध होणार. तुम्ही? काय इरावती बाई, कशी तुमची तब्येत? म्हटलं आपण जातीनं जाऊन चौकशी करावी. घ्या घ्या. अरे लवकर बऱ्या व्हा. माझी खात्री आहे तुम्हाला लगेच बरं वाटेल, कारण तुमची सेवा माझी संस्कारी, शालीन, समंजस नात सई करते. आता त्या जाई जोशी सारख्या मुलींना संसार करता येत नाही हो. तर सई सारखी सून जर असेल तरच ते घर आणि त्या घरातली माणसं ही आनंदात राहतात. ते हे आता तुमच्या लक्षात आलं असेलच. आता बघा ना, तुम्ही आजारी पडल्या पडल्या लगेच आमची सईच धावून आली तुमच्या मदतीला. ती जाई फिरकली सुद्धा नाही तुमची विचारपूस करायला. शेवटी काय हो, परदेशी बाहुली. नाही, आता तरी तुम्हाला पटलं ना की स्वदेशी आप्पा केतकरांच्या नातीशिवाय पर्याय नाहीये तुम्हाला. असो, गरज पडल्याशिवाय माणसाची किंमत कळत नाही. पण तुम्हाला आज सईची किंमत कळली याचा मला अतिशय आनंद आहे. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. अय्या आप्पा, तुम्ही कशाला चिरताय भाजी? द्या मी चिरते. नको 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 सुनबाई नको. अहो हे काम मी माझ्या आवडीनं करतोय. म्हटलं स्वयंपाक येत नाही तर निदान भाजी तरी चिरावी नातीच्या सासरच्यांसाठी. अगं मानसी, हो? या छान दिसतील नाही चादरी? हो आई, चल चल आपण बदलूया पटापट. सौभाग्यवती, अहो आता परवाच्याच दिवशी चादरी बदलल्यात ना तुम्ही? हो बदलल्यात, पण आज विहीणबाई आणि जावई बापू येत आहेत ना आपले, म्हणून म्हणलं जरा घर सजवूया. आई पण आज अगदी सगळ्यांचा उत्साह बघण्यासारखा आहे. हा बघितलत ना, आप्पा चक्क भाजी चिरतायत. हो बाई, गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच पाहते हे दृश्य. हो, नातीचं लग्न ठरतंय म्हणून काय काय करतायत आप्पा बघितलंस ना सई? अगं बाई, लाजल्या बाई साहेब. लज्जा हा स्त्रीचा खरा दागिना असतो असं म्हणतात ते काही उगीच नाही बरं का सई बाळा. मुलीच्या सासरच्यांचं यथोचित स्वागत करण्याची परंपरा आहे केतकरांची. आता त्यालाच अनुसरून आपण विहीणबाई आणि जावई बापू यांच्या हातात कुलदेवीचा गंडा बांधणार आहोत. आप्पा पण त्यांना माहितीये का ही आपल्याकडची पद्धत? आता ते आल्यानंतर त्यांना कळेलच ना. हो, पण मी फक्त आठवण करून देतोय. आणि एकदा का गंडा बांधून झाला की मग लग्न कधी करायचं, कसं करायचं ते ठरवूया. अरे हो,
नचिकेतला दूरध्वनी करतो. हा. हॅलो. हा नचिकेत, अरे तुझा आजे सासरा बोलतोय. हा हा आप्पा बोला. अरे आज आमच्याकडे जेवायला यायचंय, लक्षात आहे ना? आणि तुझ्या आईलाही माझा निरोप दे. हो देतो. त्यांची तब्येत बरी आहे ना रे आता? हो ठीक आहे. सही आहे का तिकडे? हो आहे ना. हा देतो तिला, देतो. सई बाळा ये ये. हे घे, हे घे. हा काकू. अगं जावई बापूंना बोलायचंय तुझ्याशी. घे घे घे. हा बोल रे. जरा बाहेर आहे ना, बोलायचंय. काय रे, काय झालं? अर्जंट आहे, ये लगेच सांगतो. बरं ठीक आहे, येते. आप्पा मी जरा आलेच. हा काय ग, कुठे निघालीस? आप्पा नचिकेतने भेटायला बोलवलंय मला. आता काय बाई, तो बोलावणार आणि ही पळणार. हो, आणि आम्ही फक्त कारण ऐकायची वेगवेगळी. झालं ना तुमचं सुरू लगेच? जा जा. हा आप्पा आलेच. हो हो. काय रे नचिकेत, अचानक का बोलवलंस मला इथे? आप्पा कसे वागतात बघतेस ना. काय झालं आता? काय केलं त्यांनी? घरी आले होते तेव्हा टॉन्ट केलं मॉमला. काय म्हणाले? तुम्ही आजारी पडलात तेव्हा आमची सई आली तुम्हाला हेल्प करायला. कुठे आहे तुमची सई? ती का नाही आली? तेव्हा आप्पा पण ना. यू टेल मी सई, व्हॉट इज द नीड टू डू ऑल दिस? जाऊ दे नचिकेत, तू फार विचार करू नकोस. त्या फार विचार काय करू नको. आय हॅव टू फेस माय मदर एव्हरी टाइम अँड दिस इज गेटिंग रिअली डिफिकल्ट बिकॉज ऑफ आप्पास बिहेवियर. हो नचिकेत तू शांत हो, मी बोलते ना आप्पांशी. मॉम ऑलरेडी चिडली आहे आणि आता त्यात हे लंचचं इन्व्हिटेशन. काय आहे नचिकेत? अरे पद्धत आहे आमच्याकडे तशी. पद्धत अँड ऑल इज फाईन, पण तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे आपण. शी नीड्स सम टाइम टू एक्सेप्ट अस अँड आवर रिलेशनशिप. ठीक आहे नचिकेत, ते आप्पा जरा उत्साहात आहेत म्हणून त्यांच्याकडनं झालं हे. जाऊ दे ना. लुक, ही इज रिअली ओव्हरबोर्ड आणि ह्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतील त्यांच्या ह्या बिहेवियरमुळे. मग आता तूच सांग काय करायचं? आय थिंक मी नाही येत लंचला. अरे असं नको करूस नचिकेत. तू जर नाही आलास ना तर घरी सगळ्यांना वाईट वाटेल. आणि मॉम तिकडे आली आणि आपण मी परत काहीतरी टॉन्टिंग केलं तर? नाही बोलणार, मी शब्द देते तुला. हा घरी सगळी तयारी सुरू झाली. अरे तुम्ही या खरंच. ओके फाईन, मी येतो, पण मॉमचं माहिती नाही मला. येतील त्या, तू बोलून बघ त्यांच्याशी. मॉम हॅलो. हा 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 बाहेरच आहे मी, बाहेरच आहे. हो 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 आलो आलो आलो. हो चालेल चालेल. हो बरोबर 2 वाजता या. हो नमस्कार, ठेवतो. सई सई बाळा, भेटले का ग जावई बापू? काय विशेष असं काही काम होतं का? नाही आप्पा, काम असं काहीच नाही. पण आप्पा, काल तुम्ही नचिकेतच्या आईंना गरज पडली तेव्हा तुमच्या मदतीला सई आली असं उगीच म्हणालात. ते होय. अगं ते आपलं मी सहज बोललो बोलण्याच्या ओघात. हो आप्पा, पण त्यांना वाईट वाटलं त्या गोष्टीचं. आता त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? मी जे काही बोललो ते चुकीचं नव्हतं. नाही नाही, चुकीचं नव्हतंच, पण अगं आता त्या जाई जोशी सारख्या आगाऊ मुलीला नचिकेतसाठी पसंत करून मूर्खपणा केला नव्हता का त्या इरावतीनं?
माझा हाच मुद्दा मी समजावून देत होतो तिला की ती आजारी पडली त्यावेळेला ती जाई जोशी नाही आली, आमची सईच आली तिची शुश्रूषा करायला. नाही, मी याच्यात काही वावगं बोललोय असं मला तरी काही वाटत नाही. ठीक आहे असं. पण आप्पा एक सुचवू का? काय ग? आज आपल्याकडे ते जेव्हा जेवायला येतील ना, हो, हा, तेव्हा त्यांना लागेल असं काही बोलू नका. मी कुणाला लागेल असं कधीच काही बोलत नाही. फक्त मी स्पष्टपणे बोलतोय एवढंच. तू अगदी निश्चिंत राहा त्या बाबतीत. हो अप्पा, म्हणजे माझ्या मनात जे आलं ते मी तुम्हाला बोलले. तुम्हाला राग नाही आला ना? छे, अजिबात मला राग आला नाही. आणि आज आपल्याकडे महत्वाचा कार्यक्रम आहे तेव्हा मला बोलायची काही गरजच लागणार नाही. सगळं कसं अगदी उत्तमच होईल. हो. हा.